ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिश. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. माणसानं ॲडजस्टमेंट शिकावी ड्रायव्हरकडून. क्षणाक्षणाला त्याचे ॲडजस्ट असते, म्हणून तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. ड्रायव्हरनं जर ॲडजस्ट नाही ना केलं, दुसऱ्या मिनिटाला ॲक्सिडेंट. तसंच ज्याच्या जीवनात ॲडजस्टमेंट नसेल त्याच्या जीवनात ॲक्सिडेंट होत राहतात आणि टेन्शन येत राहतं. ॲक्सिडेंट होतो कधी? ड्रायव्हरचा आडमुठपणा आला, बरोबर आहे ना. कोणीतरी एखाद्यानं माघार घेतली नाही ना ॲडजस्ट केलं नाही की तिथे ॲक्सिडेंट होतो, बरोबर आहे. लक्षात घ्या. बायको म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू, तुम्ही थोडं पलीकडे सरका, मी तुला अलीकडे सरक. ते करून पाहायला लागले ते, जसं काय खरंच पोरगं झालं. हा बाजूला झाला, ही बाजूला झाली, एवढी जागा जाईल. बघा म्हणे एवढ्या जागेत एक पोरगं मोकळं झोपल, चिंता करायची काय गरज आहे. तो तेवढ्यावर थांबला नाही. म्हणे जुळं झालं तर? जुळं कळतं ना तुम्हाला, आवळं जावळं. जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं, वा मी आणखी अलीकडं होते, आणखी थोडा बाजूला झाला, एवढी जागा झाली. बघा 2 पोरं झोपतील, काय चिंता करायची गरज आहे. तेवढ्यावर थांबला नाही. म्हणजे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर? होणे जाणे काय नाही, फक्त जर आणि तरची गोष्ट. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडं, वा मी आणखी अलीकडं होते, आणखी थोडं पलीकडं सरकाय गेला. पलंग संपून गेला. धाड पलंगाच्या खाली पडला. टायमावर पडला तुम्ही, धन्यवाद महाराज. पलंगाच्या खाली पडला, त्याच्या कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, त्याला तिथंच पडू द्या, माझ्याकडे वेळ कमी आहे. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, झालेले का टाळ घेऊन उभं राहणार आहेत का? जे राहिले ते भाग्यवान आहेत. जागेपणी तर नाही, संसारातल्या स्वप्नातल्या मुलानं कंबरड मोडलं, दुःख पदरात पडलं, म्हणून संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या. जीवाने जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का? आता संसारात जडत्व नावाचा दोष होता, जीवामध्ये चेतना आहे. जीव चेतन आहे पण परिपूर्ण आहे का? जीव पाहिजे ते देऊ शकतो का? अहो, एक जीव दुसऱ्या जीवाच्या संगतीत गेला. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर खायला मिळेल? नाही कळलं. उघड्यापाशी रातभर हे तर कळलं ना आपल्याला. पांघराय भेटणार आहे का? 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का? बोला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. सुखी कोण आहे ते सांगितलं, सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख कहे तो सब जग दुखिया, साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहना जाए, झूठा कहना जाए. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया, जिने सृष्टि समाई रे. देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. याच्यात बी दुःख आलंच का नाही? पहा तुम्ही. विठाला विठाला. एकाची इच्छा होती उतरणी पुढे घ्यावं, यायनं माग घेतली. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. साची बात. हे खरं बोलायचं झालं तर जग दुखी आहे, आम्हाला खोटं बोलता येणार नाही हे साधू संत म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनात जो देखे सो दुखिया, नच इंद्रस्य सुखम किंचित. भागवतामध्ये आत्मदेव जीव द्यायला चालले तेव्हा गोकर्णानं सांगितलं, बाबा सुखी कोण दिसतंय तुम्हाला? न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य. इथं विरक्तीमध्ये सुख आहे. सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवन. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे बाबा. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल, आणि सध्या देवेंद्राला जरी विचारलं तरी नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा? काही पोट भरण्यासाठी पळतात, दौंडला. सकाळी श्रीगोंद्याकडे गेले ना तुम्ही, आता इथं आले. काही पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. माझं बोलणं कळलं तुम्हाला?
काही पोट भरण्यासाठी पळणं आहे तर काहीचं पोट कमी करण्यासाठी पळणं आहे. पळणं नाही का? प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाबद्दल नाही बोलू शकत. बोला, उदाहरण घ्या. तिखट अधिक तिखट बरोबर गोड. बोला बोला बोल. तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. नुसतं तिखट नाही, डबल तिखट, डबल मिठी चाय म्हणतात ना. गोड अधिक गोड बरोबर डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्याची दाढी सुरू झाल्यावर तो नाव्याला म्हणे, का हो तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? नावी म्हणे, भाऊ 15 वर्ष झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे, मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे, पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. प्रत्येक असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा होईल? होणारच नाही. किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करणार नाही. जीव परिपूर्ण नाही ना, मग दुःख सुख मिळणार आहे का? मग जीवाचा संघ फायद्याचा नाही. आपण देवाच्या संगती जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे. म्हणजे जडाची जीवाची व्यावृत्ती झाली आणि देवाचा संघ करायचा आपण ठरवलं. आपण लाख म्हणा मी पांडुरंगाचा आहे. पांडुरंगानं मान्य केलं पाहिजे ना, हा माझा आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. हे काय सगळ्यासाठी थोडंच म्हटलेलं आहे? सगळ्यांसाठी. ज्यांच्यासाठी म्हटलं ते भाग्यवान आहे. ज्यांच्यासाठी हे पांडुरंगाची भावना आहे ना, त्यांनी या नरदेहात येऊन सार्थक केलेलं आहे. लक्षात ठेवा, मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती. देवाने हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्याने केला पाहिजे ना. कोणी आमदाराजवळ उभं राहतं आणि फोटो काढतं आणि मोठा करून हॉलमध्ये लावून देतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला 2000 करून सोड. पाहुणे जेव्हा बसले घ्या फोटो दाखवा सुरुवात. साहेबाचे ना आपले लई समजते बाबा. टाटाला टाट लावून जेवतो मी साहेबाच्या. आपल्या शब्दाच्या पुढे साहेब नाही. बायको तू ऐकत नाही. साहेब शब्दाच्या पुढे. मी साहेबाचा आहे म्हणणं याच्यात वजन नाही. साहेबानं म्हणावं हा माझा कार्यकर्ता आहे, याच्यात वजन नाही. त्यांनी म्हणावं माझं. तसं देवाने आपल्याला स्वीकारलं तर पाहिजे ना. देव असंग आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. अरे अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर, ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही असा असणारा परमात्मा संग कसं काय करू देईल? संघात घेणारा देव नाही आहे. देवाचा संघ सुद्धा फायद्याचा नाही. आपण आता संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन्य आहेत, परिपूर्ण आहेत आणि संघ करू देणारे आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगती देऊ, पण आमचा फायदा काय? हे बघा, फायदा किंवा तोटा या दोनच गोष्टीनं माणसं प्रवृत्त होतात. फायदा किंवा माणूस जाण्याच्या अगोदर काय विचार करतो? फायदा किंवा तोटा, दोन्हीपैकी एक. फायदा नसेल ना तर मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा प्रवृत्त होत नाही, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. मग आम्ही संतांच्या संगती देऊ, आमचा फायदा काय? महाराज म्हणले तुमचा फायदा, तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे या अभंगाच्या पहिल्या चरण. हे तो एक संता ठाई, 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 हे तो उत्तम
संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. पुन्हा एकदा ऐका, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. लाभाला उत्तम विशेषण दिलं निळकंठ बुवा. उत्तम लाभ वेगळा, सामान्य लाभ वेगळा, आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येणार नाही. तर कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे. कीर्तन ऐकून चपला चोरायची सवय जात नसेल तर आपल्या कीर्तन ऐकण्याला काही अर्थ नाही. काय म्हणतात, रोज सोडा, मध सोडा, दंभ सोडा, चपला चोरायच्या पहिल्या सोडा. बाकी मला दिवसा 2-3 दिवसाला घ्यावं लागायली म्हणा. आता महाराजाचीच हा नाव का, विठारा विठारा उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. जास्त वेळ नाही माझ्याकडे, वेळ संपत आलेला आहे. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे, आणि तो उत्तम लाभ तुम्हाला संताच्या संगतीत आल्यानंतर होणार आहे. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही. ही सामान्यानं ग्वाही नाही दिली, ऐसे वेद देती ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहे, संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. आमदाराला खासदाराला भेटायचं, डायरेक्ट भेटता येतं का? मध्ये कोणाची भेट घ्यावं लागती, पीएची. काय घ्यावं लागतं, अपॉइंटमेंट. आणि मग पीएने दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येत. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. जगाच्या मालकाकडे डायरेक्ट कसं जाता येईल? जगाच्या मालकाकडे डायरेक्ट जाता येईल का? अजून सांगतो, पोरानं माईच्या मार्फत बापाकडे जावं, बाप घेत असतो. एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं, तुम्हाला लवकर कळेल माय. आता सकाळी सकाळी लेकरं एकदम सुंदर दिसतात, कळलं तुम्हाला? नाकातून गंगा यमुना घाणीन भरलेलं, माशा लागायला, एकदम घाणेरडं लेकरं अंगणात बसलेलं आहे बा. आता सकाळी सकाळी लेकराची अवस्था अशीच असते. ते पोरग घाणीनं भरलेलं बसलेलं आहे, आणि समोरून त्याचा बाप आला. बाप आल्यानंतर पोरग बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या. ते बाप त्याच्या जवळ जातो, ते घाणीन भरलेलं माशा लागायलेल्या पाहिलं, बाप घाणेरड्या लेकराला बाप कधी जवळ घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे, जे नाही झाले त्यांना अपेक्षा ठेवू नका. नाही कळलं? जाऊ द्या. धन्यवाद. विठाला विठाला अलर्ट राहो म्हणजे कळ. जे जे बाप झाले नाही, आता बरोबर आहे ना, आता पोरीच मिळणं अवघड झालं ना. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणजे फक्त जिवंत, बाकी काय इंजिनियर, BMS, MBBS काही अपेक्षा राहिली नाही म्हणे महाराज आपली. बरोबर आहे. मग ते घाणीड्या लेकराला बाप जवळ घेत नाही, पण त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई उचलते. महाराज म्हणले कसंही लेकरू असू द्या, जिचं तिला आवडत असतं, कसे असू द्या. एका बाईन मला चहा प्यायलेलं, तिचं पोरगा अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायला, आणि तरी त्याच्या आई मला म्हणते, महाराज मावा कसा बसला? म्हणलं तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको तू. आता जे तिला आवडतं. आईनं त्या पोराला उचललं, बाथरूम मध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, टॉवेलनी कोरडं केलं, छान कपडे घातले, गंध लावला, पावडर लावलं, शृंगारीले बाळ कौतुके. त्या सजण्याशी मुलाला काही घेणं देणं नाही. एक बोलू तुम्हाला, काही महाराज लोकांना हेलिकॉप्टरनं आणतात लोक, त्या हेलिकॉप्टरशी त्या महाराजाला घेणं नाही. शृंगारीले बाळ कौतुके, शिष्यांची इच्छा असते, शिष्यांची. आणि तुम्ही त्याला काय करणार? एखाद्या महाराज चांगल्या गाडीत बसून आला, लोकांना जळजळ होती, नाही होते ना, जळा, गाडी थोडी जिंकणार आहे आम्ही, याच्यापेक्षा काय होणार? बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, ही शिष्यांची इच्छा असते आमच्या गुरुकडे हे असावं, त्या महाराजाची नसते. त्या महाराजाची थोडी इच्छा असते. बरोबर आहे का नाही? तसं पोराला सजण्याशी काही घेणं देणं नाही. अहो त्याला सजणंच कळत नाही. अजून काय बोलू तुम्हाला, त्याला पॅन्ट घालणं सु करणं संगच असतं, तरी आई ती काढतीन पुन्हा नवीन घालते. लक्षात येते माझं बोलणं? शृंगारीले बाळ कौतुके. आई त्या पोराला सजवते आणि मग त्याचा चेहरा आता दळते. आईला वाटतं आता माझ्या सोन्याला कोणाची तरी दृष्ट लागेल, नजर लागेल. काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते. पण ऐका, एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, त्या पोराची सुंदरता त्यांना आणखी वाढते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं.
लक्षात येते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. आणि मग ते सजलेलं पोरगा अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं, बाप घराच्या बाहेर निघाला आणि बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होता असं तू, काय झाला असं तू, आहे का नाही. अगोदर पाहिलं कसं ना आता पाहिलं असं. मग बापाला मोह आवरला नाही. मुलगा कुणाचाही असू द्या, दिसायला सुंदर असला का घ्यावासा वाटतो. तुम्ही बसमध्ये बसा आणि समोरच्या सीटवर चांगलं पोरगा असू द्या, माणसं पाठीमागून त्याची खोडी काढतात. चांगली म्हातारी माणसं जीभ दाखवतात. बरोबर आहे ना. का माहिती आहे, सुंदरता ही माणसाला आकर्षित करत असते ना. मग ते आता त्याला मोह आवरेल का, त्याचंच पोरगं एवढं सुंदर दिसायला लागलं. मग बाप पोराकडे बघून गोडतो, सोन्या चल 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 चल. पोरगा म्हणतो हट, आता नाही येणार ना. जात नाही ते लेकर, मटकतं म्हणतात ते, जात नाही ते लेकरू. आता माझा उदाहरण आहे का, अगोदर मुलगा बापाकडे जाण्याची अपेक्षा करत होता, तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही. का घेतलं नाही, घाणीनं भरलेलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतो पोरानं माझ्याकडे यावं. कशामुळं, स्वच्छ होऊन आलं, सुंदर होऊन आलं, मेकअप करून आलं. पण कुणाच्या मार्फत, आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनश्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. आपण देवाचेच लेकर आहोत, पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊलीसारखी, तुकोबारायासारखी, भगवान बाबासारखी संतरूपी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि अंतकरण स्वच्छ करून देवाच्या दारात पाठवेल. तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. पंढरपूरला थांबत नाही आपल्यासारखी माणसं आणि आळंदी सोडायला तयार होत नाही. एक वेळेस पांडुरंगात दर्शन नाही झालं ना, नाही झालं, प्रदक्षिणा केली आणि आळंदीत गेल्यावर माऊली दर्शन घ्या. लक्षात आलं माझं बोलणं. लक्षात घ्या, धरी तिजे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही नीरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षणा. तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना, मग भगवंताकडे जायला मला भीती नाही. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आ मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. आ सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. हो सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तार की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मिलने का सत्संग ही बहाना है. तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना यानी की मार्ग. संताची संगती मनो मार्ग गती आकळावा. श्रीपती येणे पंथे, म्हणून संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी प्रपंचाची. चुकलं परमार्थी म्हणायची परमार्थी, पण करायची प्रपंची. लोक राहतात संताच्या संगतीत, पण प्रपंच चांगला व्हावा म्हणून का देव भेटावा म्हणून
प्रपंच चांगला व्हावा म्हणून महाराजाला घरी नेता. कशामुळं? याचे पाय आपल्या घराला लागल्यावर आपलं बरं होईल. आमच्या पायाच्या नादी लागू नका. आमचे पाय आमच्या घराला 4-4 दिवस जाऊ देत नाही आम्हाला. तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घरी राहसान का? महाराजाच्या पायात आणि संताच्या पायात फरक आहे. कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार का? तुमचं दुःख दूर होऊन माझ्या बोकांडी पडावं, दुसरं आहेच काय त्याच्यात? आपण साधन संत संगत निवडले, पण साध्य प्रपंच. साधू संताचं शत्रुघ्न महाराज साध्यही भक्ती आणि साधनही भक्ती आहे का नाही? साध्यच भक्ती आणि साधन सुद्धा भक्ती आहे. हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे. एक तर आपल्याला संत संगत आवडत नाही, पण बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. संत तिथे विवेका असणे, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. संत तिथे विवेका असणे की जे लक्षात घ्या. भाग्योदयेन, भागवतकार आले म्हणून यायला लागले ते. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावै. अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयेते विवेका. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्यानंतर सतशास्त्राचं श्रवण घडत असतं. आणि अज्ञान घालवण्यासाठी संत महत्वाचे असतात, विवेकासाठी संत महत्वाचे असतात. पण महाराज आता संत भेटणं अवघड आहे ना. संत का चौकात बसले का या आणि लाभ करून घ्या, या आणि लाभ करून घ्या, या आणि लाभ करून घ्या. संत भेटणं अवघड. बरं, संत भेटणं अवघड नाही, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. कुणाला संत म्हणता बोला? आता याच्यावर किती सुद्धा कीर्तन करता येतील. संत कुणाला म्हणायचं? टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बुंबलत बसतो. बरोबर आहे ना? अरे आपल्याला ज्ञानोबा तुकोबा राय निळोबा रायापर्यंत भगवान बाबा तुकाराम महाराज दिले, बाद झाले. कशाला नवीन उत्पन्न करता हानी करून? हे बघा, मी कीर्तनकार आहे, मी कथाकार आहे, मी संत नाही. संत होण्याच्या भानगडीत मला पाडूही नका, मी संतही नाही. मी स्पष्ट सांगतो, माझ्यावर संत म्हणून श्रद्धा ठेवू नका. मी एक पोस्टमॅनचं काम करतोय. चुकीच्या माणसाला संत म्हणत बसू नका. अरे काही माणसं म्हणतात, अहो आम्ही त्यांना संत समजलं होतं. तुला सांगितलं होतं त्यांनी समज म्हणून? हा, तुला सांगितलं होतं का त्यांनी मला माना म्हणून? तू मानलं, तुझा प्रश्न आहे. त्यांनी थोडं सांगितलं मला माना आणि मी असं वागणारच आहे. तुम्ही ठरवता, हे महाराजा हे माझ्या असं आहे, तुम्ही ठरवता ना. अरे श्रद्धा ज्ञानोबा रायावर ठेवा ना, श्रद्धेला आयुष्यभर तडात जाणार नाही. काही माणसं म्हणतात, लय श्रद्धा होती हो आमची त्याच्यावर, तुला कुटाणाच कोण करायला सांगितला? एवढे संत आहेत ना आपल्या जीवनात, ठेवा ना ज्ञानोबा रायावर. हा, ज्ञानोबा रायावर श्रद्धा ठेवा, तुकाराम महाराजावर ठेवा, भगवान बाबावर ठेवा, ते पण श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. विठाला भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. मग ते आजच आहे का? पहिलंही होतं. संत ओळखणं अवघड आहे, आज आहे का? पहिलं होतं. नामदेव रायाला विसोबा कळले नाही. अरे लोकांना तुकाराम महाराज कळले नाही, ज्ञानोबा राय कळले नाही. ती काय आजची प्रथा आहे? भगवान श्रीकृष्णाच्या कुळात आलेल्या पोराला संत कळाले नाही म्हणून 56 कोटी यादवाचा नाच झाला. सगराच्या 60,000 मुलांची राख झाली. किती उदाहरणं सांगता येईल आपल्याला. मी अगोदरच बोलून गेलो होतो, तुका मनी अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संत झाल्याशिवाय संत कळणार नाही, संत झाल्यावर संत कळून घेण्याचं काम राहणार नाही. लक्षात घ्या, संत कळून घेण्याचा विषय नाही, संत होण्याचाच विषय आहे. संत होण्याचा विषय आहे. मग भेटणं अवघड, ओळखणं अवघड. चुकीच्या माणसाला संत म्हणतात. आता सांगा, सानप महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरग होतं, पाय तोडून नाही बसलेले, पाय तोडून नाही बसले. मग सांगाय उशीर आहे, आपल्या लोकांना सांगायला उशीर आहे. लक्षात ठेवा, संत भेटणं अवघड आहे, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. दुर्लभम त्रयमे वेतो देवानुग्रहे तुका मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संशया. नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. वसुदेव 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 म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा.
दुर्लभ आहे, बरोबर आहे ना. नरदेह दुर्लभ आहे, मोक्ष मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ, संत भेटणं त्याच्यापेक्षा अवघड. बहु अवघड आहे संत संत बेटी परी जग जेठी किंवा तरी जग जेठी करुणा केली किंवा कृपा केली. संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. बर जरी भेटले ओळखता आले तर त्याच्या संगतीत जा वाटत नाही माणसाला. संत संघ आवडतो का? नाही. महाराज म्हणतात संताच्या संगतीत जायला आवडत नाही. हा सप्ताह चालला म्हणजे गावातल्या सर्वाला बरं वाटतं का? काही ना पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. महाराष्ट्रातल्या घ्या, भारतातल्या घ्या. मी दुबईला जाऊन आलो. दुबईला जा, कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही जा म्हणा, मुसलमानाला म्हणा अल्लाह आहे का? ते आहेच म्हणतात. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात. देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. आवडत नाही काही लोकाला हे भजन कीर्तन सप्ताह म्हणलं की जमत नाही. विषयाच्या सुखात गुरफटलेली माणसं आहे. विषयों के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया. जैसे पाना था उसको खो दिया रे, जैसे पाना था उसको खो दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, हे जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, हे जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. गरीबाचं बरं दिसणारच नाही द्यायला. महाराज लक्षात ठेवा, महाराज काय संत संघाचा विसर पडला आणि विषयाच्या सुखामध्ये लोक गुरफटलेली आहे. दारू पिऊन आयुष्याची बर्बादी करतात. मी एका पिणाऱ्याला म्हणलं का दारू का पित? मला परवा त्या कालच मोदी साहेबानं भारतातल्या युवा मुक्तीसाठी एक संमेलन ठेवलं काशीला. काल आणि आज होतं ते.
मला बोलवलं होतं, तिथे निमंत्रित होतं की तुम्ही काम करा म्हणले त्याच्यासाठी. हे कोणं ठेवलं होतं बोला? म्हणजे सरकारने ठेवलं होतं युवा व्यसनमुक्तीसाठी तुम्हाला काम करायचं आहे. हे कोण ठेवलं? सरकारनं. आणि यंदा अधिवेशनात आत्ताच्या 360 दुकानाला आम्ही नवीन परवाने दारूचे देणार आहोत. हे कोण ठरवलं? म्हणून गेलो नाही. विठाला विठाला. वारीत चाललो आपण. ते वारीत गाडी होते बघा, व्यसनमुक्त वारी. आणि ते ढोलकी, ते संबळ, ती गाणारी बाई. आणि हे शासकीय असतात बरं काय माणसं, शासनानं नियोजित केले असतात. कशासाठी? 15 दिवस वारीत चालणाऱ्या वारकऱ्यामध्ये जनजागृती व्हावी आणि व्यसनमुक्त वारी व्हावी. सरकार पगार देणार यांना आणि सरकार परवाने देणार बी नाही. कमी लोकांच्या लक्षात येईल, हे सगळ्यांच्या लक्षात नाही येणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे व्यसनमुक्तीचं काम केलं की पुरस्कार बी हेच देणार आणि पैसे दिले की परवाना सुद्धा दारूच्या दुकानाचा हेच देणार. विठाला विठाला. चला, माझं विषयांतर होईल. दारू पिणाऱ्याला विचारलं दारू का पिता? तो म्हणे आपल्या जीवनात टेन्शन आहे. म्हणलं मग रोगर प्या. दारूनं काही क्षणापुरतं टेन्शन जाईल, रोगरनं कायमचं जाईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परवा. बरोबर आहे का नाही? रोग्यासहित रोगाची निवृत्ती. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, अहो दारू काय थोडी पिली उतरल्यावर टेन्शन येईल, सकाळी पिले संध्याकाळी टेन्शन येईल, संध्याकाळी पिले सकाळी टेन्शन येईल. उतरल्यावर टेन्शन गेलं का हजार आहे? बोला, हजार आहे. तो म्हणे उतरल्यानंतर टेन्शन येतं ना. म्हणलं हो, आपण उतरू देत नाही, कंटिन्युटी राहते म्हणे महाराज, उतरूच देत नाही आपण. लक्षात ठेवा. एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागला, काहीतरी औषध सांगा. ते म्हणे घेता का औषध? म्हणलं खोकला जात असेल न घ्यायला काय झालं? 2च झाकण घ्या म्हणलं 2 झाकणात खोकला जाईल? तो म्हणे माझी 12 एकर जमीन गेली, तुमचा खोकला गाऊन जाणार नाही. काय सांगा अशा माणसाला? काल बायको म्हणे हो हे दारू पिता हे चांगलं नाही, हे दारू हे 5G आहे जरा, हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही? म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहत नाही, तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. इच्छा नाही माझी, पण अर्थव्यवस्था कोलमडेल. विठाला विठाला. लक्षात ठेवा. विषयाच्या सुखात गुरफटून संत संघाचा विसर पडला. महाराज म्हणले संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. मग आता कसं करायचं? तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मनविता त्याचे सौरेना कृपादान केले. संती कल्पांती ही सरेना तुका म्हणे संत सेवा. हेच देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास. आता त्याचं दास म्हणायचं म्हणजे नाव घ्यायचं. विठोबार
जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं सर्वांनी एकदम सरळ करा. शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला हात वर करा आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 छान भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपलेलाच आहे. तसं नियोजित वेळ संपलाच 9 ते 11च आहे. पण असे सुंदर गायक वादक असले की बराचसा वेळ गाण्यामध्ये वाजवण्यामध्ये आपण वादनही ऐकलं, बराच वेळ गायनही ऐकलं. म्हणून थोडा 5-10 मिनटं पुढे समोर वेळ गेलेला आहे. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे, संपलेला आहे. जाता जाता एकच लक्ष द्या माझ्याकडे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. शेवटचा शब्द आहे उत्तम. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. शेवटचा शब्द सरेना. आणि तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. पहिल्या चरणातला उत्तम, दुसऱ्या चरणातला उरेना, तिसऱ्या चरणातला सरेना, चौथ्या चरणातला उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात, ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. बोलत चला. दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं? सरावं वाटतं. सुख उरावं वाटतं का सरावं वाटतं? उरावं वाटतं. आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं. बरोबर आहे ना. आयुष्य गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असले त्यात मेलं पाहिजे ना. काय माणसं म्हणतात महाराज यानं मराव म्हणजे आमचं गाव एकत्र राहील. अरे पण ते मरत नाही ना. लक्षात ठेवा. जे जगावं वाटतं ते जगत नाही, जे मरावं वाटतं ते मरत नाही. बरोबर आहे ना. ज्या गोष्टी
सराव्या वाटतात त्या उरत जातात, त्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. आता काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. हा उत्तम प्रकारचा लाभ संताच्या संगतीत होतो. देह हे मी सरे उरला उरे विठ्ठल. मी देह आहे हा ज्ञान सरावं, मी विठ्ठल आहे हे ज्ञान उरावं. हा उत्तम प्रकारचा लाभ संताच्या संगतीत होतो. म्हणून हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. अभंगाचा धावत्या वेगात माझ्या बुद्धीप्रमाणे जसा अर्थ मला मांडता आला तसा मी मांडला. तुकाराम महाराजाच्या अभंगाचा परफेक्ट अर्थ जगातला कोणताच महाराज सांगू शकत नाही. तुकाराम महाराजाच्या अभंगाचा अर्थ काय हे तुकाराम महाराजाला सांगायला यावं लागेल. बरोबर, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? तुकाराम महाराज जेव्हा येतील, काही माणसानं ते एखाद्या मिस्त्री असतो बघा घर बांधलेला, आणि हे दुसऱ्या नवीन मिस्त्रीला बोलवा. तो नवीन आलेला मिस्त्री म्हणतो पहिले त्याला बोलवा हो, मग त्यांनी कुठं काय केलं हे मला तेव्हा कळेल. हे असं नाही कळणार. मिस्त्रीच आहे मी मिस्त्रीच आहे, पण त्यानं कसं काय केलं हे मला अगोदर त्याला विचारावं लागेल. तसं तुकाराम महाराजांना अभंग लिहित असताना काय भावाने लिहिले असतील, काय भावनेने लिहिले असतील त्यांचं त्यांना माहिती. आपण आपल्या बुद्धीनं किंवा गुरुकृपेनं जे श्रवण केलं ते मांडत असतो. मग या अभंगाचा अर्थ दुसरा महाराज वेगळ्या पद्धतीने सांगेल, अजून कोणी वेगळ्या पद्धतीने करेल. मग ह्या महाराजांनी सांगितलं हाच खरा, असा भाव नाही. बरोबर आहे ना? असा भाव नाही, ज्याचा त्याचा वेगळा भाव आहे. अभंगाचा 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 भाव ज्याचा त्याचा मांडण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून जाता जाता एकच आहे. मी एक छान वाचलं बघा, छान त्या भावावरून आठवलं. सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे. सौंदर्य स्वस्त आहे, चारित्र्य महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग आहे. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग आहे. शरीर स्वस्त आहे, आयुष्य महाग आहे. मित्र स्वस्त आहे, प्रामाणिकता महाग आहे. आणि हाच आजच्या घडीचा ताजा भाव आहे. लक्षात आलं का? तसा हा ज्याचा भाव जसा, ज्याला जसं वाटलं तसं. तो समुद्राची खोली कोणी मोजू शकत नाही. ज्यांना उडी मारायची त्यानं मारावी, अंदाज घेऊन पाण्यात थांबावं आणि लाटेच्या आत बुडायच्या आत वर निघून यावं, बस एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून या अभंगाचा अर्थ मला तुमच्या समोर जसा मांडता आला तसा ही गुरुची कृपा आहे. जे काही चुकीचं असेल माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि जे चांगलं असेल ते घ्या, वाईट असेल ते सोडून द्या, चांगलं असेल ते घ्या. जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. सुंदर कार्यक्रम आहे आपला. एवढी गुणीजन आमच्या भागातही एकत्र येत नाही. आमचे सरकटे माऊली आता आमच्या भागात कथा कीर्तनं असतात त्यांचे, पण क्वचित एक दोन ठिकाणी माझ्या कीर्तनात ते बसलेले असतील. कारण कथा केली की संध्याकाळचं कीर्तन असतं. थांबता येत नाही ना, इच्छा असली तरी थांबता येत नाही. पण तुमच्या गावचं काहीतरी प्रेम असावं म्हणून महाराज एवढ्या 400 किलोमीटर दूर येऊन आपल्या गावात थांबतात. महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा. आम्हाला ज्येष्ठ आहेत, इकडं भगवान महाराज आहेत, दोघांचं छान मार्गदर्शक आहे. मार्गदर्शन छान आहे म्हणून एवढ्या वर्ष झाली हा सप्ताह सुरू आहे. आणि अजून सांगेन मी तुम्हाला, दिगंबर बाबा हे माणसं परिसरात एक एक दिवस, आमच्या गावाकडे काय म्हणतात लोक माहिती आहे का, दिगंबर महाराज अण्णा एक दिवस तरी हाजरी लावा बरं का, एक दिवस तरी हाजरी लावा या. हे तुमच्या गावात 7 दिवस थांबतात. हे तुमचं प्रेम आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई. बरोबर आहे ना? हे प्रेमाने तुमच्या गावात आलेली माणसं आहे. अहो प्रेम किती आहे तुमच्या गावाचं. एक कीर्तनकार उभा आहे, 4 कीर्तनकार खाली बसून ऐकायला आहेत. हे तुमचं प्रेम आहे. नाही तर जात नाही असं कोणी कोणाच्या असं कोणी कुणाच्या गावाला जायला मोकळं नाही महाराज. कोण जाणार आहे? पण हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं ही माणसं सगळी इथं येतात. मी जाता जाता एकच सांगेल की हा कार्यक्रम आपला असाच मोठाच आहे. आता ह्या का छोटा राहिला काय? एवढे नामवंत गायक वादक असल्यावर काय छोटा आहे? काही छोटा नाही. असाच मोठा होत राहू अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम मोठा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आलेल्या सगळ्या माणसांना व्यवस्थित सन्मान व्हावा बरं का. माझं बोलणं लक्षात ठेवा, नाही तर कमी बोलवा.
कमी बोलवा, नाही तर आलेल्याचा सगळ्यांचा सन्मान व्यवस्थित व्हावा. नाही तर आपण बोलवलं आणि ते नाराज होऊन आपल्या गावात गेले, असं झालं नाही पाहिजे. आज माझं आहे ना कीर्तन, बरोबर आहे ना, असं झालं नाही. म्हणजे मी असं आपला दक्षता बाळगलेली चांगली बुवा, आपला दुसरं काय नाही. आलेल्या माणसांचा योग्य सन्मान व्हावा याच्याकरिता जे सौजन्य देणारी माणसं आहे त्यांचा खूप मोठा शेत. 2 माणसाचा सप्त्यात मोठा वाटा असतो, एक अन्नदाते आणि एक सौजन्यदाते. याच्यामुळं सप्ताहाचा खूप मोठा भार कमी होतो. आज आता हे चौघ आहेत ना, प्रशांत अनिल सानप, ऋषिकेश शरद लांडगे, गणेश तुकाराम कुटे आणि सागर चंद्रभान कुटे, या चौघांकडं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी, जोरदार. आता मी 2-3 वेळ त्यांचं नाव घेतलं, एखाद्याच्या पोटात गोळा उठू दे, तुला चक्कर येऊ दे, मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, मला काय घेणं दे नाही, तू दे, तू घेतो. आपल्याला का वावडं थोडंच आहे, देणाराचं नाही घ्यायचं तर का पंगत हाणणाराचं घ्यायचं काय म्हणतात. त्यांचे नाव कशाला, अरे तू दे ना. त्यांनी 1 महाराज घेतला तर 2 वेळ नाव निघालं, तू 2 महाराज घेतो 2 दिवस नाव निघालं, कळतं का. देणाराचं कौतुक केलं पाहिजे. हे बघा मी एकच सांगेल, 2 पद्धतीनं जगा. एक तर देणाराच्या यादीत या, नाही तर ऐकणाराच्या यादीत या. देणाराच्या यादीत या, नाही तर ऐकणाराच्या यादीत या. लक्षात ठेवा, एखाद्याची रेस छोटी करायची असेल तर पुसायची नाही, आपली मोठी मारायची. सोपं आहे, शाळेत लहानपणी शिकलोय आपण, बरोबर आहे. देणाऱ्या माणसाचं कौतुक झालं पाहिजे. पुन्हा या चौघांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपलं सहकार्य कार्यक्रम हे बघा, तुम्ही देता, तुम्ही काय आम्हाला देत नाही. तुमचा भाव असतो आम्ही देवाच्या कामाला देतोय, तुमचा भाव असतो आम्ही देवाच्या कार्याला देतोय. ते कुणाला देतात आम्हाला माहिती नाही, बरोबर आहे. आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. भगवंताचं कार्य आहे, तुम्ही कोणतंही काम अंतःकरणातून निष्काम भावनेने करा, आपल्याला भगवंत त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. पण आज पवित्र दिवस आहे. आज ज्ञानोबारायांचा सोहळा परतीचा आळंदीमध्ये आला आणि यंदा ऐतिहासिक घटना अशी आहे की यावर्षी तुकोबाराय सरळ देहूला न जाता आज आळंदीमध्ये आलेत. त्याचं कारण या वर्षी ज्ञानोबारायांचा 350वा जन्म उत्सव आहे आणि तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. म्हणून एवढं मला एडिट करून द्या. या वर्षी तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि ज्ञानोबारायांचा 750वा सुवर्ण महोत्सवी जन्म सोहळा आहे. म्हणून त्या निमित्ताने येणाऱ्या 15 ऑगस्टला कृष्ण जन्म आहे आणि कृष्ण जन्म असतो त्या दिवशी ज्ञानोबारायांचा जन्म आहे. कारण ज्ञानोबाराय म्हणजेच कृष्ण आहेत ना. कृष्ण म्हणजे महाविष्णूचा आणि सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार कोण? ज्ञानेश्वर. आणि महाविष्णूचा अवतार कोण? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कुणाचे अवतार आहे? महाविष्णूचेच अवतार आहेत ना. मग ज्ञानेश्वर कुणाचे अवतार आहे? हे 2 दिवस असतं तर गफलत झाली असती. ते एका दिवशी म्हणून परफेक्ट आहे. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? एका दिवशी म्हणून परफेक्ट आहे. लक्षात ठेवा. 15 ऑगस्टला येणाऱ्या 15 ऑगस्टला ज्ञानोबारायांचा तो सोहळा आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी. म्हणून माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, इथं ज्या ज्या गावची मंडळी बसलेली आहे त्या गावातल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की हा ज्ञानोबारायाचा 350वा सोहळा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये साजरा झाला पाहिजे. मग आपण साजरं काय करायचंय? तर एकच साजरं करायचे की प्रत्येक गावातून सकाळी आपण माऊलींचा फोटो घेऊन पालखी घेऊन गावाला पूर्ण प्रदक्षिणा करायची आणि करता आलं तर महाप्रसाद करायचा, नाही तर नाही महाप्रसाद करता आला तर येणाऱ्या 15 तारखेला आपण गावातल्या लहान थोर सगळ्या मंडळींनी आपल्या प्रत्येक गावातून ज्ञानोबारायांची पालखी मिरवायची आहे आणि तो जन्म उत्सव साजरा करायचा आहे. अशी वारकरी संप्रदायाकडून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. आणि माझे मित्र हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत कथाकार कीर्तनकार अनिल महाराज तुपे महाराज आज उपस्थित राहिले वेळातला वेळ काढून. परवाच तुमच्या नावाची चर्चा झाली, तुम्हाला फोनही आला असेल कदाचित उदगीर साईडचा. म्हणले महाराजांचं कीर्तन घ्यायचं आहे. म्हटलं तुम्ही बिनधास्त फोन करा महाराजांना. नेहमी आमच्या एका यादीत अनेक ठिकाणी कीर्तन असतात. म्हणून अतिशय मोठं नाव आहे आणि नाव मोठं नसून मनही मोठं आहे. बघा, नाव मोठं लक्षण खोटं नाही. नाव मोठं आहे लक्षण बी मोठं आहे. कारण हे बघा, जाणतं व्हा, जाणून नेणतं होता आलं पाहिजे.
तुकोबार आहे का म्हणले, लहानपण देगा देवा. बरोबर आहे ना, लहानपण देगा देवा. लहान होता आलं पाहिजे माणसं, लहान झालं की टेन्शन होतंय, लहान होता आलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून पुन्हा एकदा महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले, महाराजांना धन्यवाद. गोंद्यावरून आमचे पंढरीनाथ दादा आणि आमचे नवनाथ दादा तेही आले, निमोनवरून प्रदीप दादा, रामदास, ही तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आजूबाजूच्या गावची काही मंडळी आहे, मुंबई गोरेगाव पाटील इथलेच आहेत का, गाव हेच का, राहायला गोरेगाव बरोबर आहे, मुंबईला राहिला आहे. हां, तुमच्या तिथूनही फोन आला होता मला कार्यक्रमासाठी, मला वाटतं काही ते जानेवारी महिन्यात आहे ना. हां, ते गोरेगावकर मंडळी सप्ताह करतात आहे का, ते आहेत इकडं. PSI हां काय आंधळे साहेब, हां पाहायला लागलेत पण माझ्याकडे ते, म्हणजे नाव आंधळे आहे त्यांचं आहे का नाही, आंधळे साहेब PSI. आमचे वशिष्ठ भाऊ आंधळे DYSP, त्यांचे ते मित्र आहेत आणि साहेब मुंबईला असतात. आंधळे साहेब आहेत मुंबईमध्ये, तेही उपस्थित आहेत आणि तुम्ही उपस्थित सगळी श्रोते मंडळी. महाराजांचा परिचय, विकास महाराज काकड आहेत, हरिभक्तपरायण. परशुराम, हां ओळखतो मी, परशुराम महाराज आहेत. आधी करून सगळीच महाराज मंडळी, सर्वांना मी धन्यवाद देतो. बाकीच्यांच्या नावं अगोदर घेतलेली आहे. 15-20 मिनटं जवळपास जास्त झाली, त्यामध्ये गायका वादकांचा वाटा आहे, बरोबर आहे ना. नाही तर तुम्ही घड्याळ लावून पहा, आपलं बोलणं बरोबर 1.25 तासाच्या आत असावं आहे का नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, पण आनंद येत असेल तर वेळेकडे पाहू नये. कथा एक तो घडी से होतीये, नाही तो हृदय के कडी से होती, दोनच गोष्टी असतात आहे का नाही. म्हणून प्रेमाची माणसं असली आनंद, नाही तर 1 मिनिटही पुढे जात नाही हो आम्ही. 1 मिनिट, माझे बरेच कीर्तन ऐकलेले लोक आहेत इथं, की तुम्ही कितीलाही सुरू केलं ते 11लाच संपतं. पण आज काय माझा मूड असावा म्हणा, किंवा मला ऐकावं असं वाटायचं असं म्हणा, म्हणून एवढा वेळ जास्त झाला. त्याबद्दल तुमची माफी मागायचं काहीच कारण नाही. अरे काय माफी, मी काय तुमचं वाईट केलं का, काय माफी मागायची तुमची, काय नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि या ठिकाणी वाणीला विराम.